7 आमदारांना संपर्क करण्याचा खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. किती तथ्य आहे यामध्ये, कशा पद्धतीने बघता? अशी बातमी तुम्हाला कोणी दिली? सर्वच प्रसार माध्यमांमध्ये चालू आहे. प्रसार माध्यमांमध्ये कोण बोललंय? तटकरे आणि त्यांच्या संपर्कामध्ये आहे ते शरद पवार आरोप करतायत असं मला असं वाटतं ज्यांनी ह्या बातम्या दिल्या त्या व्यक्तींची जर नावं आपण पाहिली तर गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच पक्षांनी या व्यक्तींना कोणत्याही व्यासपीठावरती एक शब्दही बोलू दिला नाही. म्हणजे त्यांना पक्षाला खात्री होती ही माणसं जर आपण व्यासपीठावर बोलण्यासाठी उभं केलं ती जे मतदान आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा मायनस होईल. म्हणजे पक्षच त्यांना किंमत देत नाही, अशा माणसांनाही आम्ही फारशी किंमत देत नाही. आणि ज्यांनी ही विधानं केली त्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार भास्कर बगरे असतील, निलेश लंके असतील यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला कोणाचाही फोन आला नाही, कोणाची ऑफर आली नाही, त्याच्यामुळे आमच्याशी कोणाशी संपर्क करायचा देखील प्रश्न नाही. त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे हा फुसका बार होता आणि तो फुटलेला आहे, आपण सगळेजण पाहत आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला फार असं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. याच्याबाबत प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी देखील सांगितलं की त्यांनीही कोणाला संपर्क केलेला नाही. ज्या पक्षाचे आमदारी निवडून आलेले नाहीत, अस्तित्व संपत आलेले अशा पक्षामध्ये काहीतरी स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी बरळणं हा काही कुणाचा कार्यक्रम असू शकतो. त्याच्या पद्धतीने त्यांनी ती वक्तव्य केली असते. महाराष्ट्रामध्ये नवीन आजार आलेला आहे, कशा पद्धतीने सतर्क राहिलं पाहिजे? महाराष्ट्रामध्ये नवीन आजार आलेला आहे, कशा पद्धतीने सतर्क राहिलं पाहिजे? आपण पाहतोय या आजाराच्या बाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते, पण लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्यांच्या माध्यमातून ते जनजागृती करतात आहेत. याचं आपण गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी सगळेजण कोरोनासारख्या महामारीच्या आजाराला सामोरं गेलो. ठीक आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणतेही संकट महाराष्ट्रावर आलं तर महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो आणि लढतो. मग ती त्सुनामी असेल किंवा भूकंप असेल, या महामारीच्या विरोधातली लढाई असेल, कारण की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, साधू संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. पण असं कोणतंही संकट येण्यापूर्वीच आपण सावध जर राहिलं तर मला असं वाटतं की हा सततचा संपर्क किंवा ज्या पद्धतीची लक्षणं या आजारामध्ये दिसतात तर डॉक्टरांशी तातडीने संपर्क करणं आणि आपण स्वतःहून आपल्या आरोग्याची काळजी घेत कुटुंबाचं आरोग्य आणि स्वतःपासून त्याचं पालन जर केलं तर आपण आजाराला अटकाव करू शकू असं मला वाटतं. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी अजित पवार आणि फडणवीसांवर दबाव वाढतोय. मला असं वाटतं की ह्या प्रश्नांची उत्तर आदरणीय दादा आपल्याला व्यवस्थित देतील. काही नैतिकतेच्या आधारावरती अनेकांनी राजीनामे दिलेले आहेत. धनंजय मुंडे हे राजीनामा का देत नाही व त्यांनी रान बाजार मांडला व ते एक पुरुष वेश्या आहे असं उत्तम जानकरांनी टीका केली. विरोधकांचं काम असतं विरोध करणं आणि ही भाषा महाराष्ट्राला शोभत नाही. पहिली गोष्ट, अशा पद्धतीची भाषा महाराष्ट्राला रुचत नाही. त्याच्यामुळं सर्वप्रथम ही जी वक्तव्य ही भाषा जर कोणी वापरत असेल तर त्याचा मी निषेध करते. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाहतोय की भाषेची जी आणि वैचारिक मानसिकता जी खालवलेली आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा इतर गोष्टींवर होत असतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं करणं हे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांनी टाळावी. आणि राहिला विषय की राजीनामा कोणी द्यायचा कोणी नाही द्यायचा, तर हा प्रश्न असा असतो की कोणताही आरोप केला की तो आरोप होत नाही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही. त्याच्यामुळे आरोप सिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण त्या व्यक्तीवर टीका करू शकतो, बोलू शकतो किंवा जी काही मागणी ती मागू शकतो. पण कोणतेही आरोप सिद्ध न होताच अशा पद्धतीने विरोधक जर गरदारावर वाजत असतील तर मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातं ते राजकारण महाराष्ट्राच्या भल्याचं नाही आहे. हे अशा पद्धतीचं राजकारण करू नये. व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका महत्त्वाची आणि ती भूमिका आपण निभावली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.